गुड मॉर्निंग मित्रांनो, निप्पाणी टू लडाख बाईक राईडचा आज 11वा दिवस आहे आणि आज आपण एक सुंदर दिवसाची सुरुवात एका सुंदर नेचरच्या व्ह्यू संगत करत आहे. क्लायमेट तर सुंदर आहेच. चला आता बघूया आपले परममित्र आवरलेत की नाही म्हणत सकाळचे 10:30 वाजलेले आहेत आणि सगळ्यांची ऑलमोस्ट तयारी झालेली आहे पूर्णपणे. बघू शकता चेतन अक्षल हेल्प करत आहे की हाताची बँड वगैरे बांधायला आणि सामान पण इकडे तिकडे इसकटलेले आहे. बाकी भक्तिमय गाणे चालूच आहे रूममध्ये. तसं रूममध्ये सकाळी आमचे फक्त भक्तिमय वातावरण असायला हवे, त्याशिवाय मूड फ्रेशच होते आमचा. नटापटा चालू करा. बस वर्षा किती नटापटा करतील. वरती देवी भेटायची आहे. देव नाही, अक्षयचा एकदम पब लुक झालाय. हात तोंड एकच दिसायलंय. यात्रा चालू करण्याआधी तुम्हाला RFID रजिस्ट्रेशन करावे लागते. त्यासाठी आधार कार्डच फक्त लागते आणि ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि ह्या कार्डचे बेनिफिट असं आहे की तुमचे लोकेशन ट्रेस केले जाते. त्यामुळे कसं होणार, जेणेकरून तुमच्यासमोर बाय चान्स काही घटना घडली तर त्या कमिटीला कळेल की तुम्ही एक्झॅक्टली आहे कुठे, ते लोकेशन ट्रेस करून करण्यात येते. रजिस्ट्रेशननंतर आम्हाला सर्वांना RFID कार्ड भेटलेलं आहे आणि ते घेऊन आम्ही आता किडनॅपिंग कारमधून मंदिराच्या मेन गेटपर्यंत जात आहे. तसे बघायला गेलं तर आम्हाला हॉटेलवाल्याने सर्व्हिस प्रोव्हाइड केलेली आहे कारची. म्हणजे हॉटेलपासून एक मंदिराचे डिस्टन्स जवळपास 4-5 किलोमीटर आहे. सो आणण्याचे आणि सोडण्याचे काम त्यांनी केलेलं आहे फ्रीमध्येच. मंदिराच्या पायथ्याशीच आम्ही देवीला लागणारे साहित्य वगैरे घेत आहे, जे चढावासाठी चढवतात ते. तसेच डोक्याला जय माताजी लिहिलेली पट्टी बांधून आम्ही आता दर्शनाला जात आहे. आणि पट्टी बांधल्यावर एक प्रकारची पॉझिटिव्ह वाईब्स पण आमच्यामध्ये येत आहेत. सो ट्रेक करायला मजा येईल. अक्षयने पट्टी बांधायला नाही, पण गळ्यामध्ये घातला आहे जय माताजीची बॅनर. किडनॅपिंग कारला बाय म्हणत आता आम्ही मंदिराच्या एंट्रन्स गेटकडे चाललो आहे आणि इथून पुढची सगळी शूटिंग ही मोबाईलला केली जाणार आहे, कारण का इथे GoPro किंवा कॅमेरा अलाउड नाही आहे. एंट्री गेटवर सर्व प्रकारची चेकिंग करून आता आम्ही ट्रॅकिंगला सुरुवात करत आहे. ट्रेकची सुरुवात आम्ही एक ब्युटिफुल स्माईल आणि आपल्या ओन स्वॅगमध्ये करत आहे. आणि चेतन आणि अक्षय असताना आम्हाला सेल्फी स्टिकची गरजच लागत नाही, कारण का त्यांनी जेव्हा व्हिडिओ करतात तेव्हा आम्ही सोडा मागची 7-8 जण बी कॅप्चर होतात व्हिडिओमध्ये. आता थोडी इन्फॉर्मेशन वैष्णोदेवी ट्रेकबद्दल. टोटल डिस्टन्स आहे 16.5 किलोमीटर. त्यामध्ये 14 किलोमीटर वैष्णोदेवीचे मंदिर आहे आणि तिथून 2.5 किलोमीटरवर भैरवदेव यांचे मंदिर आहे. सी लेवलपासून 5200 फीट उंच हे मंदिर बांधले आहे आणि याची स्थापना 700 वर्षापूर्वी ब्राह्मण पुजारी पंडित श्रीधर स्वामी यांनी केलेली आहे. या मंदिरात 2 गुहा आहेत. एक म्हणजे गर्भजून, जिथे माता वैष्णोदेवी 9 महिने तपस्या केल्या होत्या, आणि दुसरी आहे ती भवनाजवळ. तिथे 3 देवींचे अस्तित्व आहे जे पिंडीमध्ये स्थापित आहे. त्यामध्ये एक आहेत लक्ष्मी देवी, दुसऱ्या काली माता आणि तिसऱ्या म्हणजे सरस्वती देवी. ट्रेक तर इतका सुंदर आहे ना, वाटेत तुम्हाला सर्व प्रकारचे दुकानं भेटतील, जसे की मेडिकल म्हणा किंवा किराणा शॉप म्हणा किंवा फ्रूट ज्यूस म्हणा, कोल्ड्रिंक म्हणा, सर्व प्रकारचे. दिसते का कुठून आलो आहे आम्ही? तिथून आलेलो आहे, पण अंतर फक्त आता 4 ते 5 किलोमीटर कवर झाले. 5 किलोमीटरमध्येच ऑलमोस्ट ढगात आलो आहे आम्ही. असे वाटते पुढचे 10 किलोमीटरमध्ये नक्की आम्ही जन्नतमध्ये जाणार आहे. ट्रॅकसाठी रस्ता तर उत्तम आहे, पण मध्ये शॉर्टकट घेण्यासाठी असे पायऱ्या पण आहेत आपल्याला. आणि जिथं शॉर्टकट घेण्याची संधी आहे तिथे मी काय चान्स मिस करत नाही. पण आय नो उद्या पायाची वाट नक्की लागणार आहे. आत्ता तर मला पूर्णपणे कन्फर्म झाले की मी ढगात आलेलो आहे. काय व्ह्यू आहे बघा, जबरदस्त. आत्ता ते गाणं आठवाले, आज मी ऊपर जमाना है नीचे. खरं सांगायचं गेलं तर ना, इथले ट्रस्टचं ना खरंच कौतुक केलं पाहिजे. तुम्ही बघू शकता पूर्णपणे ट्रेक हा पत्र्याच्या शेडने कवर केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला किंवा भाविकांना किंवा भक्तांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही ट्रेक कंप्लीट करताना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुरक्षा बाळगली गेली आहे पूर्णपणे. आणि जिथे तिथे कॅफे, कॅन्टीन आणि मेडिसिन वगैरे सगळे शॉप्स तुम्हाला पूर्ण मंदिरपर्यंत भेटणार आहे. फॅसिलिटीबद्दल तिळमात्र शंका नाही आहे, पण आमचे पाय आधीमध्ये दुखतात, त्यामुळे असा रेस्ट आम्हाला घ्यायलाच लागतो. ही आमची 3री कॉफी. चेतनचं कसं आहे, चेतनची ना पेट्रोल गाडी आहे, ती एकटाक पळते. आमचं कसं आहे, इलेक्ट्रिक कार आहे हो, वेळोवेळी चार्ज करायला लागते कॉफी पिऊन. त्यामुळे 3री कॉफी आमची. सिरियसली सांगतो, ट्रेक ना 1 नंबर आहे. हां, इथं घोडा आणि कारची सुविधा पण आहे, पण रस्ता इतका खतरनाक असताना तुम्हाला त्याची गरजच लागणार नाही. निवांत रस्ता कवर होतोय आणि काही अडचण येत नाही. 4.5 तासाच्या कठोर परिश्रमानंतर फायनली आम्ही वैष्णोदेवीच्या मंदिराजवळ आलेलो आहोत. आणि येथे बघू शकता तुम्ही रोपवे आहे. हे इथून भैरवनाथ मंदिराला जायला रोपवे आहे. इथून 2.5 किलोमीटर आहे. सो इथनं रोपवेचे जाऊ शकता तुम्ही.
तसं आमचं नेहमी ठरलेलं असते, आमचं म्हणजे चेतन, माझा आणि अक्षयचं, की ट्रेक कोणताही असो आम्ही हा चालतच कंप्लीट करतो. आणि ह्या वेळेला अंकितला पण आम्ही चालतच आणलो आहे पूर्ण ट्रेक. इथे वर जागोजागी पण भोजनालय आहेत आणि रेट मात्र चीप आहे, एकदम चीपेस्ट रेटमध्ये तुम्हाला योग्य प्रकारचे भोजन भेटले जाते. आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रकारची खंत होती की यावर्षीचा दसरा आम्ही आमच्या फॅमिलीसोबत सेलिब्रेट करत नाही, पण ते म्हणतात ना, देव एक दरवाजा बंद केला तर दुसरी खिडकी तरी ओपनच करतो. आणि साक्षात वैष्णोदेवीने आम्हाला बोलवले आहे, त्यामुळे विशेष नाही. कारण का येथे दसरा हा सण खूप मोठ्याने सेलिब्रेट केला जातो आहे. आणि बघू शकता तुम्ही सर्वत्र तयारी वगैरे. आणि दसरा हा 2 दिवसांना आहे आणि 2 दिवसाआधीच आम्ही येथे वैष्णोदेवीला दर्शनाला आलो आहे. सो आमची कुठे ना कुठे गेली पुण्याही आज कामी आलेली आहे. येथील वातावरण आणि डेकोरेशन बघून मन भरून आलेलं आहे. आणि मेन म्हणजे जो ट्रेक केला थकावा वाटतात तो पूर्णपणे आमचा नील झालेला आहे आता सध्या. मंदिराच्या नियमानुसार दर्शनाला जाण्याआधी आम्हाला वॉलेट, मोबाईल आणि वॉच वगैरे इथेच लॉकर रूमला सबमिट करून पुढे जायला लागत आहे. मोबाईल वगैरे आत अलाउड नाही, पण नेटवरून मी काही पिक्चर घेतलेले आहेत आतील गुहेचे किंवा मंदिराचे, ते तुम्हाला दिसत आहे आता समोर. माता वैष्णवी देवीबद्दल जर बोलायला गेलं तर माता लक्ष्मी, माता सरस्वती आणि माता काली यांनी भूतलावर धार्मिकता टिकून राहण्यासाठी आपल्या अद्भुत शक्तीने एक कन्या प्रकट करण्याचा उद्देश केला आणि त्या कन्येचा विवाह भविष्यकाळात भगवान विष्णू यांच्याशी होणार असेही लिहून ठेवले होते. आणि काही काळानंतर ब्राह्मण रत्नाकर यांच्या घरी वैष्णवी देवी यांचा जन्म झाला आणि देवीने दिलेल्या उद्देशानुसार वैष्णवी देवी आपल्या कार्यात म्हणजेच तपस्या आणि धर्मप्रचार यांच्या कार्यात मग्न झाल्या होत्या. काही काळानंतर भगवान श्रीराम व वनवासाच्या दरम्यान वैष्णोदेवींना भेट घेतात आणि वैष्णोदेवी त्यांना विष्णू रूपात बघून त्यांच्याशी लग्नाचा प्रस्ताव मांडतात. पण राम म्हणतात की मी आणखी एकदा येईन, तेव्हा तुम्ही जर मला ओळखला तर मी तुमच्याशी विवाह करेन असं म्हणतात. आणि काही काळानंतर भगवान श्रीराम रूप बदलून परत भेटीला येतात. त्यावेळेला वैष्णोदेवी त्यांना ओळखण्यास चुकतात आणि त्यांचा उदास चेहरा बघून भगवान श्रीराम म्हणतात की कलियुगमध्ये विष्णूचे 10वे अवतार कल्की या रूपात मी जन्म घेईन आणि तेव्हा मी तुमचा पत्नी म्हणून स्वीकार करेन, तोपर्यंत तुम्ही धर्माचा प्रचार असाच चालू ठेवा म्हणून सांगून भगवान श्रीराम तिथून निघून जातात. भगवान श्रीराम यांनी दिलेल्या उद्देशानुसार माता वैष्णोदेवी त्रिकुटा पर्वतावर तपस्या करण्यात मग्न असतात. त्याचवेळी योगी गोरक्षनाथ वैष्णोदेवींचा उद्देश जाणून घेण्यासाठी भैरवनाथांना त्यांच्याकडे पाठवतात आणि भैरवनाथ माता वैष्णोदेवी यांच्या सौंदर्याला मोहित होऊन त्यांच्याशी लग्नाचा प्रस्ताव मांडतात. माता नकार देतात, पण भैरवनाथ हा त्यांच्याशी बळजबरी करण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी रागात त्यांनी भैरवनाथाचे शिर हे धडापासून वेगळे केले आणि ते शिर मंदिरापासून म्हणजे त्रिकुटा पर्वतापासून 2.5 किलोमीटर दूर जाऊन पडते. नंतर मृत्यूनंतर भैरवनाथांना आपल्या चुकीचा पश्चाताप होतो आणि त्यांनी वैष्णोदेवींची माफी मागतात. मग त्यावेळी वैष्णोदेवी त्यांना 2 वरदान देतात की एकतर जन्म मृत्यू याच जीवनचक्रापासून तुझी सुटका होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या दर्शनानंतर तुझे दर्शन घेणे कंपल्सरी आहे, म्हणजे त्याशिवाय दर्शन अमान्य ठरेल असं वरदान देतात त्या भैरवनाथांना. म्हणून आजही भाविक सगळे माता वैष्णवी देवीनंतर भैरवनाथांचे दर्शन घेतात. जय माता दी, जय माता दी, जय माता दी, जय माता दी. उत्तम दर्शन झालेलं आहे आणि आजूबाजूचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. लाईटिंगमुळे जन्नत वाटायला आहे. एक तर ढगात आहे आम्ही आणि त्यात आणि ह्या लाईटिंगमुळे जो व्ह्यू आला आहे क्लास आहे, क्लास. आणि ते म्हणतात ते खोटं नाही आहे की वैष्णोदेवीला गेल्यावर की जन्नत दिसते असे. बघा यार, खरंच तुम्ही येऊन इथे बघा. माझी तर एक रिक्वेस्ट आहे की लाईफमध्ये एकदा तरी इथं याच, कारण का काय नजारा आहे यार, सुपर. आणि असल्या खतरनाक ट्रिपवर ना असे कमीने मित्र कायम पाहतात, यांच्याशिवाय मजा नाही कुठंच. काय खतरनाक डेकोरेशन करायला यार, म्हणजे 2 दिवसांना इथं बघण्यासारखं असणार वातावरण. याला म्हणतात जन्नत. काय नजारा आहे यार. समुद्र तटापासून 5200 फीट उंच आहे आणि इतकं सुंदर बसवलेलं आहे ना हे की बघण्यासारखं आहे. आणि त्यात लायटिंगमुळे तर इतका खतरनाक व्ह्यू आला आहे, जबरदस्त. इथून जायची इच्छा पण होईना झाली आमची. ट्रेक चढताना 4.5 तास लागले आम्हाला, पण उतरताना ऑलमोस्ट 2 आवर्समध्ये कवर्स होईल निवांत, कारण का डाऊनला आहे ना, सो होऊन जाईल. आणि उतरते असल्यामुळे जास्त एनर्जी वेस्ट होणार नाही, आपोआप जातात पाय, काही टेन्शन घ्यायला लागत नाही. पण जिथं शॉर्टकट आहे तिथं आम्ही काय माघार घेणार नाही. माहीत आहे उद्या उठणार नाही कोणीच यातलं, कारण का सगळ्यांचे पाय उद्या वाट लागणार आहेत. पण शॉर्टकट तर घेणार आहे. आणि त्यात आणि इतके सुंदर आजूबाजूला दुकानं आहेत, त्या लाईटांच्या प्रकाशामुळे जिना उतरवला काही प्रश्न येणार नाही आम्हाला.
फायनली आम्ही ट्रेक कंप्लीट केलेला आहे. तिथून इथे यायला 2.5 तास लागलेले आहेत आम्हाला आणि रात्रीचे आता 10:30 वाजलेले आहेत. सो हॉटेलवाल्यांनी ही सोय बंद केलेली आहे व्हॅनची. सो इथून आम्हाला रिक्षा घेऊनच हॉटेलला जायला लागणार आहे. शॉर्टकट घेण्याचा परिणाम बघू शकताय. चेतन आत्ताच तात्या विंचूसारखं चालायला लागलेलं आहे आणि उद्या आमची सगळ्यांची हालत अशी होणार आहे. सो आता मस्त रेस्ट करतो आम्ही. सो भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. नेहमी हसत खेळत राहा, मजेत राहा. गुड नाईट. जय शिवराय.